बीड जिल्ह्यात सापडली चमत्कारी विहीर। बीडच्या एका चमत्कारी विहिरीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय। एका शेतकऱ्याच्या शेतातल्या विहिरीत अचानक एक चमत्कार झाला, ज्यामुळे लाखो लोकांची गर्दी आता तिथे जमा होत आहे। एक विहीर जी बीडच्या एका छोट्या गावात आहे, जी विहीर दिसताना एकदम साधारण दिसते, जिच्यात थोडंसं पाणी आहे, पण या विहिरीत झालेला चमत्कार गावातल्या लोकांना माहिती होता, पण तो गावातल्या लोकांनी दाबून ठेवला होता। पण एके दिवस एक पत्रकार जेव्हा या विहिरीपाशी गेला, तेव्हा त्याला त्या विहिरीपाशी काहीतरी जाणवलं, की ज्यामुळे त्याने तो विहिरीचा व्हिडिओ काढला। तो व्हिडिओ तो इंटरनेटवर टाकणार होता, पण तो टाकण्याआधी ती विहीर ज्या शेतकऱ्याची होती, त्या शेतकऱ्याशी त्याने संपर्क साधला। त्या शेतकऱ्याला पत्रकाराने त्या विहिरीचा व्हिडिओ दाखवला आणि मग त्या शेतकऱ्याने जे गुपित उघडकीस आणलं, तो जो चमत्कार त्या पत्रकाराला सांगितला, तो ऐकून पत्रकाराच्या पायाखालची जमीन सरकली। या विहिरीचा व्हिडिओ व्हायरल होण्याचा वेग इतका जबरदस्त आहे की एकाच दिवसात करोडो लोकांनी या विहिरीचा व्हिडिओ पाहिलाय, ज्यामुळे बीडच्या या छोट्या गावात लाखो लोकांची गर्दी काही तासातच झाली। मग अचानक या विहिरीमध्ये नेमका असा काय चमत्कार झाला? या गावातल्या लोकांनी या विहिरीचा चमत्कार का दाबून ठेवला होता? या विहिरीच्या मालकानं म्हणजेच त्या शेतकऱ्याने विहिरीविषयी नेमकं काय रहस्य सांगितलं? या विहिरीच्या चमत्काराचा गावाला नेमकं काय फायदा होतोय? या विहिरीचं रहस्य काय? का अचानक एका दिवसात ही विहीर पाहायला लाखोंची गर्दी होत आहे? चला जाणून घेऊया या चमत्कारी विहिरीचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। एका अशा रहस्यमयी चमत्कारी विहिरीबद्दल आपण माहिती घेतोय की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलाय। या विहिरीचा व्हिडिओ जेव्हा एका पत्रकारानं सोशल मीडियावर टाकला, तेव्हा काही तासातच लाखो लोकांची गर्दी ही विहीर पाहायला झाली आहे। बीडच्या एका छोट्याशा गावात एक शेतकरी राहत होता, त्याच्या शेतातली ही विहीर आहे आणि त्याच विहिरीचा चमत्कार देशात व्हायरल झाला आहे। खरं तर ही विहीर त्या शेतकऱ्याने खणली होती। या विहिरीमध्ये एक चमत्कार होत होता। या चमत्कारामुळे गावाला एक फायदा होत होता, त्यामुळे गावातल्या लोकांनी हा चमत्कार लपून ठेवला होता। पण जेव्हा एका पत्रकाराने या विहिरीचा व्हिडिओ काढला आणि या व्हिडिओमुळे अक्षरशः करोडो लोकांनी हा चमत्कार पाहिलाय। हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की विहीर पाहायला लाखो लोकांची गर्दी झाली आहे। ही विहीर पाहायला आता तिकीट लावलंय। सुरुवातीला हे विहिरीचं रहस्य फक्त त्या गावातल्या काही मोजक्या लोकांनाच माहिती होतं। पत्रकार विहिरीजवळ गेला, त्याने व्हिडिओ काढणं सुरू केलं। त्याला काहीतरी जाणवलं, त्याला काहीतरी अनामिक जाणवलं। खरोखर तो दिवस साधारणच होता। एक पत्रकार काही दिवसापूर्वी शूटिंग काढायला एका शेतात गेला होता। त्याला पिकाची शूटिंग काढायची होती। त्याला आयुष्यात वाटलं नव्हतं की तो एका चमत्कारी विहिरीचा साक्षीदार होणार होता। तो शेतात गेला, शेताजवळ विहीर दिसली, विहिरीपाशी तो पिकाचे व्हिडिओ काढत होता। व्हिडिओ काढता काढता त्याची अशी एक गोष्ट लक्षात आली, त्याला काहीतरी विचित्र वाटलं। पण त्याने जेव्हा विहिरीच्या मालकाला, त्या शेतकऱ्याला बोलवलं, त्याची माहिती घेतली आणि त्यानंतर त्याला जे समजलं, जे विहिरीचं रहस्य होतं, ते ऐकून तो पत्रकार थक्क झाला। या विहिरीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झाली। मग या विहिरीत नेमकं काय आहे? कोणता चमत्कार या विहिरीत दडलाय? का हा चमत्कार लोकांनी दाबून ठेवला होता? का करोडो लोक हा व्हिडिओ पाहून अक्षरशः थक्क झाले? सगळं आता उघड होणार होतं। शेतकऱ्याचं रहस्य संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर येणार होतं। महाराष्ट्राच्या अनेक शेतामध्ये अनेक विहिरी असतात, काही जुन्या असतात, काही नव्या असतात। जुन्या विहिरींमध्ये काही रहस्य दडलेले असतात, पण या चमत्कारी विहिरीचं रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला 10 वर्ष मागे जावं लागेल। कारण की शेतकऱ्याने जेव्हा पत्रकाराला सांगायला सुरुवात केली, तेव्हा त्याने सांगितली 10 वर्षापूर्वीची गोष्ट। शेतकरी म्हणाला, 10 वर्षापूर्वी माझ्याबरोबर एक गोष्ट घडली होती आणि ज्यामुळे ही चमत्कारी विहीर मी खोदू शकलो, ज्यामुळे चमत्कारी विहिरीचा व्हिडिओ व्हायरल झाला। आपण अनेकदा पाहतो, शेतीमध्ये अनेक जुन्या विहिरी असतात, त्या विहिरींमध्ये भरपूर रहस्य दडलेले असतात। काही जुन्या विहिरीमध्ये भूतप्रेत असतात असं म्हटलं जातं, तर काही जुन्या विहिरीच्या जवळून रात्री जाताना घुंगराचा आवाज येतो, तर काही विहिरीच्या शेजारून जाताना आपल्याला कुणीतरी आतून बोलवतोय असाही भास होतो, काही विहिरीतून कुणी आपल्याला आवाज देतोय असाही भास होतो। पण ही विहीर अत्यंत वेगळी होती। बाकीच्या विहिरीमध्ये निच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता, कारण की हिच्यातला चमत्कार हा अतिशय नवीन होता। या विहिरीचं रहस्य सांगताना शेतकरी म्हणाला की 10 वर्षापूर्वी माझ्यासोबत एक प्रसंग घडला होता, ज्यामुळे या विहिरीचा चमत्कार सुरू झाला। त्या काळात शेतकऱ्यांचे दिवस जेमतेम होते। 10 वर्षापूर्वी या शेतात विहीर नव्हती, शेतीला पाणी नव्हतं। त्याने बोर मारून पाहिला, तिथे पदरी निराशा आली। पैसे कमी होते म्हणून शेतकरी हवालदिल झाला। तो शेतकरी सांगत होता, 10 वर्षापूर्वी माझ्या शेतीला खूप कमी पाणी होतं, पाणीच नव्हतं। सुरुवातीला एक बोर घेतला, शेतीची गरज भागत नव्हती, भरपूर पाणी पाहिजे होतं। शेवटी त्याने एका पाणी पाहणाऱ्या तज्ञ व्यक्तीला बोलवलं, ज्याला पानाडी म्हणतात। त्या व्यक्तीला बोलावून आणलं। तो व्यक्ती वृद्ध होता। पानाडी म्हणजे अशी व्यक्ती की जो नारळाच्या मदतीनं पाणी पाहतो। तो वृद्ध व्यक्ती सरळ रेषेत शेतात आला। शेतात गेल्यावर त्यांनी नारळ तळ हातावर ठेवला। तो नारळ घेऊन शेतभर फिरू लागला। 10 वर्षापूर्वी तो नारळ घेऊन पाणी पाहणारा व्यक्ती त्याच्या शेतात फिरला।
तो एक असा पॉईंट सांगणार होता की जिथे ही विहीर होणार होती आणि याच विहिरीचा चमत्कार आज देशात व्हायरल होणार होता. 10 वर्षापूर्वी तो पाणी पाहणारा व्यक्ती सरळ रेषेत चालला, नंतर समांतर रेषेत चालला, त्यानंतर तो एका थोड्याशा जागेवर थबकला. तिथेच तो गोल गोल फिरू लागला. फिरता फिरता एका लिंबाच्या झाडाजवळ थांबला आणि इथेच घडला तो चमत्कार. 10 वर्षापूर्वी त्याच्या हातातलं नारळ अचानक वर झालं तर हातावर अगदी ताट उभं राहिलं आणि हाच होता या विहिरीचा पहिला संकेत. 10 वर्षापूर्वी या विहिरीच्या पाण्याने दिलेला पहिला संकेत. त्या वृद्ध माणसाने पुन्हा एकदा त्या जागेवर नारळाने तपासणी केली. तो नारळ तिथं ठेवला, प्रचंड मोठी फुली मारली, एक अशी खून केली आणि त्याने शेतकऱ्याला सांगितलं, ही विहीर खोद, तुला जबरदस्त पाणी लागेल. ही विहीर पुढे जाऊन इतका मोठा चमत्कार करेल की तुझा विश्वास बसणार नाही. संपूर्ण गावाला या चमत्काराचा फायदा होईल, कारण की या विहिरीमध्ये चमत्कार घडलाय. 10 वर्षापूर्वी एका वृद्ध व्यक्तीने गावाला फायदा देणारी एक विहीर होईल असं सांगितलं होतं. वृद्ध व्यक्तीने सांगितलेला आज चमत्कार जगासमोर आलाय. पण त्यावेळेस तो शेतकरी गोंधळला होता. शेतकरी म्हणाला, चमत्कारी विहीर म्हणजे काय? मला त्यावेळेस समजलं नाही. त्या वृद्ध माणसाने एवढंच सांगितलंय की एक दिवस या विहिरीचा चमत्कार संपूर्ण देशात व्हायरल होईल. ही विहीर संपूर्ण गावाचा उद्धार करेल. शेतकऱ्याला सुरुवातीला त्याच्यावर विश्वास बसला नाही. त्याला वाटलं गुप्तधन तर नाही ना, भूतप्रेत तर नाही ना, देवाधर्माचा काही प्रॉब्लेम तर नाही ना. तो वृद्ध माणूस म्हणाला, आजपर्यंत मी हजारो विहिरी पाहिल्यात, पण इथं मला एक शक्ती जाणवली. एक अशी शक्ती मी माझ्या अनुभवून सांगतोय की ही विहीर चमत्कार करेल. ही घटना होती 10 वर्षापूर्वीची, ज्या दिवशी शेतकऱ्याला एका तज्ज्ञाने पाणी सांगितलं होतं. विहीर खोदायच्या आधी पाणी तपासलं, चमत्काराचा संकेत त्या वृद्ध व्यक्तीनं सांगितला होता. गावाचं भलं होईल, ही त्या ठिकाणी विहीर खोद. त्याने विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. पैसे नव्हता, सरकारी योजनांचा शोध घेतला, सगळीकडे पाहिलं, नातेवाईकडून पैसे उसने घेतले. 10 फूट साधारण विहीर खोदली. एक मोठा खडक लागला आणि त्यावेळेसच घडला तो चमत्कार जो आता सोशल मीडिया व्हायरल होत आहे. झालं असं, विहीर खोदताना 10 वर्षापूर्वी तिथे स्फोट घडून आणावा लागला. स्फोटासाठी तयारी झाली. स्फोटाला वायर जोडल्या. 2 बटणं दाबायची होती. पहिलं बटन दाबलं, 2 सेकंदात स्फोट होणार होता. दुसरं बटन दाबायच्या आधी तिथे एक विचित्र गोष्ट घडली. तिथे विहिरीच्या शेजारी असणाऱ्या कडुनिंबाच्या झाडावरील पक्ष्यांचा थवा जोरात उडू लागला. त्याचा आवाज इतका मोठा झाला की दुसरं बटन दाबायचं राहून गेलं. त्याला वाटलं कोणी प्राणी विहिरीत पडला का, एखादा पक्षी पडलाय का. पाहता तर काय, तर एक मजूर तिथे अडकला होता आणि या चमत्कारामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला. ही 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 10 वर्षापूर्वीच ही विहीर खोदताना 2 चमत्कार झाले होते. 10 फुटाची विहीर झाली, 20 फुटाची झाली. विहिरीला पाणी लागलं पण ते खूपच कमी. शेतकऱ्याला वाटलं तो वृद्ध माणूस खोटं बोलला. त्या वृद्ध माणसाचे शब्द कानी घुमायचे. 10 वर्षापूर्वी ज्या विहिरीला पाणी लागलं नव्हतं त्या वृद्धाचे शब्द त्याला आठवलं की ही विहीर एक दिवस चमत्कार करेल. 1 वर्ष गेले, 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले. एका वेळेशी प्रचंड दुष्काळ पडला. त्याची पिकं जळू लागली. तो रात्री निराश झोपला. पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहतो तर काय, तर विहिरीचं पाणी वाढलं होतं. आणि हेच विहिरीचं तिसरं रहस्य होतं. प्रत्येक उन्हाळ्यात विहिरीला पाणी कमी व्हायचं, ती पूर्ण कोरडी पडायची आणि अखेर तो चमत्काराचा क्षण जवळ येत होता, ज्यावेळेस तो पत्रकार विहिरीजवळ येऊन त्याचं चित्रीकरण करणार होता आणि जगासमोर त्या विहिरीचा चमत्कार उघड करणार होता. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता आणि याही शेतकऱ्याची विहीर ही काहीच त्या ठिकाणी त्याच्यात पाणी राहिलं नव्हतं. पण अक्षरशः गावातले लोक त्याला विचारत होते की तुझ्या विहिरीत पाणी आहे का. तो म्हणाला नाही. आणि तो नाही म्हटला. विहिरी शेजारी उभं राहून जणू काय विहिरीने त्याचं म्हणणं ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो त्या विहिरीपाशी गेला तर विहिरीचं पाणी 50 ते 60 फूट वर आलं होतं. जमिनीपर्यंत पाणी पोहोचलं होतं. संपूर्ण गावात दुष्काळ, कुठे प्यायला पाणी नाही. ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट. गावात दुष्काळ पण त्याच्या विहिरीला पाणी. अक्षरशः संपूर्ण गावाला पाणी देणारी ही जीवनदायिनी विहीर बनवली आणि तेव्हापासून ह्या विहिरीमध्ये कधीच पाणी कमी झालं नाही. ही विहीर इतकी पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली की याच विहिरीमधून अगदी 5 गावांना टँकरने पाणी पुरवठा झाला तरी या विहिरीचं पाणी हटत नव्हतं आणि अक्षरशः संपूर्ण गावामध्ये या विहिरीची चर्चा एक चमत्कारी विहीर म्हणून झाली. कुठेही दुष्काळ येऊ द्या, या विहिरीने लोकांची ताण भागवली, गुरांना जीवनदान दिलं, पिकाला पाणी दिलं. अशी चमत्कारी विहीर ही त्या ठिकाणी आलेली आहे. तर याच विहिरीचा त्या ठिकाणी भर दुष्काळामध्ये पाणी दिसलं आणि या पत्रकारांनी त्याचा व्हिडिओ काढला आणि ज्यामुळे हजारो लोक आज तिथे भेट देत आहेत. बीडसारख्या दुष्काळी भागात या विहिरीनं अशा प्रकारे पाणी द्यावे म्हणजे एक प्रकारचा हा चमत्काराचा आहे. शेती त्या शेतकऱ्याची गरज भागून दुसऱ्या लोकांना पाणी द्यायला मागे पुढे पाहत नाही. खरंच हा त्या भागातला चमत्कार म्हणावा. तुम्हाला हा चमत्कार कसा वाटला? अशी विहीर तुमच्या गावात, तुमच्या एरियामध्ये आहे का? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.